हे दोन बोके झगडे करताना हे दोन बोके 3 दिवसाचे होते तेव्हा यांची या दोन्ही बोक्यांची मम्मी मेली. तर बघा आता मोठे झाले, आता ते 6 महिन्याचे झाले चांगले असे टगर. तर आता खाऊन पिऊन मस्त टगर झाले ते पिल्लं, त्यांना सर्व समजतं. घ्या दिलं जेवण तर खाता, नाश्ता हे दूध वगैरे देते मी त्यांना, खायला टाकते. तर आपण जसं प्राण्यांवर प्रेम करतो तर प्राणीसुद्धा आपल्यावर प्रेम करतात. तर याच्यासाठी प्राण्यांना नेहमी जीव लावावा. आणि हे बघा दोन्ही बी भाऊ सख्खे भाऊ असून सुद्धा एका घरात नाही राहू शकत. तर हे मांजरं कसे राहणार? दोघं सख्खे असून लहानपणी एकत्र संघ सारखे राहिले आणि मोठे झाले तर आता त्यांच्यामध्ये पत व्हायला लागले आणि दोघंजणं सारखे सगळे करायला लागले. ते 3 भाऊ होते, तिघातला एक बोक्या निघून गेला, आता हे 2 बोके राहिलेले. तर हे रोजचा असा झगडा, तू जाय मी राहतो तू जाय. तर जसं भांडं लागतं त्याचप्रमाणे ह्या बोक्यांचं आताही चाललं आहे. तर एकाला उचकून दिलं आहे, आता दुसरा बी जाईन, कालांतरे हा एकटाच बसून राहीन. तर असं बघा हे जनावरांचं असतं. जसं मानवामध्ये तसं प्राण्यांमध्ये बी असतं. तर हे बघा प्राण्यांमध्ये सुद्धा युद्ध आणि झगडा असतो माणसांसारखाच. तर प्राण्यांना बी जीव लावावं लागतं, प्राणी मुख्य असतात. तर मुख्य प्राण्यांना आपण दया करा, प्राणी बी आपल्याजवळ येतील. आजकालच्या